नजीकच्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे हे आज आपण या पिक अ पाईल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. आपण इथे 3 पाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या सोयीकरिता टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरोटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. पाईल नंबर 1. तुम्ही जर 3 ऑफ पेंटाकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय नजीकच्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं कार्ड आहे 9 ऑफ पेंटॅकल, 6 ऑफ कप, किंग ऑफ सॉर्ड, 7 ऑफ सॉर्ड, नाइट ऑफ सॉर्ड, 4 ऑफ वॅन्ड, 5 ऑफ सॉर्ड, 9 ऑफ सॉर्ड, 10 ऑफ कप. ह्या रीडिंगच्या मध्यावर जे कार्ड आहे ते आहे किंग ऑफ सॉर्ड आणि त्याच्या खाली जी कार्ड्स आहेत ती आहेत 9 ऑफ सॉर्ड, 5 ऑफ सॉर्ड आणि मुख्य कार्ड जे आहे ते आहे 3 ऑफ पेंटॅकल. तर ही कार्ड काय सांगत आहे? तुम्ही मार्गदर्शन करत आहात कोणाला? तर जी माणसं चिंता करत आहेत, ज्यांना टेन्शन आहे किंवा काही समस्या आहेत आणि यामुळे ते हैराण झालेले आहेत त्यांच्या जीवनात, तर अशा लोकांना तुम्ही मार्गदर्शन करताना इथे दिसत आहात. शिवाय ज्यांच्या जीवनात नात्यामध्येच काही समस्या आहेत, नातेसंबंधांमध्ये, तर तिथे तुम्ही जे मार्गदर्शन करत आहात त्यामुळे त्यांना स्पष्टता येत आहे. इथे तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करताना दिसत आहात. अनेक जण तुमच्याशी जोडली जात आहेत आणि यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी आलेली आहे. खूप सारं प्रेम लोकांचं तुम्हाला मिळत आहे. सेलिब्रेशन येत आहे तुमच्या जीवनात. 4 ऑफ वॅन्डची ऊर्जा आहे. तुमची इच्छा पूर्ण होत आहे. जे काही तुमचं ध्येय आहे ते पूर्ण होत आहे आणि त्यामध्ये लोकांचं भरपूर प्रेम तुम्हाला मिळतंय. इथे किंग ऑफ सॉर्डचं हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की तुम्हाला नेमकं माहितीये कोणाला काय मार्गदर्शन करायचं. तुम्ही आत्मविश्वासाने तुमचं काम करत आहात. कामाला महत्व देत आहात. जबाबदारीने तुमचं काम पूर्ण करत आहात. यामुळे जी काही नकारात्मकता आहे ती जात आहे, दूर जात आहे. नाइट ऑफ सॉर्डचं कार्ड, कारण तुम्ही खूप वेगाने आता ऍक्शन घेत आहात. यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता पळ काढतेय आणि खूप सारी समृद्धी तर येत आहेच, पण त्याबरोबर तुम्हाला यश मिळत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुमच्या परिवारात बरोबर तुम्ही वेळ देऊ शकता. त्यांच्याबरोबर कुठे फिरायला जाऊ शकता. हे कार्ड जे आहे ते आनंदाला, सुख समृद्धीला दाखवत आहे. म्हणजे परिवाराशी तुमचं नातं प्रेमाचं होत आहे. एक चांगलं वातावरण परिवारात राहील आणि तुम्ही त्यांना वेळ देऊ शकाल. हे इथे कार्ड जे आलंय ते सांगतंय की लोकांचं भरपूर प्रेम तुम्हाला मिळतंय, सहकार्य मिळतंय किंवा जुन्या लोकांचं, जी माणसं तुम्हाला ओळखतात, त्यांच्याकडून तुमचं कौतुक होऊ शकतं.
तर एकंदरीत तुमची ऊर्जा खूप सकारात्मक आहे आणि आत्मविश्वासाने तुम्ही कार्य करणार आहात. मार्गदर्शनासाठी कार्ड एखादं काढूया. किंग ऑफ कपचं कार्ड आहे. तर ब्रह्मांड सांगतंय की तुम्हाला सगळ्यांना प्रेम द्यायचं आहे. तुमचं जे ज्ञान आहे त्याचा उपयोग करून त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. तुम्हाला त्यांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. हे कपचं कार्ड आहे म्हणजे लोक त्रस्त असतील, त्यांची ऊर्जा जी आहे ती खूप नकारात्मक असू शकते. तर तुम्हाला अशा वेळी त्यांना समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकता. शिवाय किंग ऑफ कपचं कार्ड आहे, तर हे कार्ड असं सांगतंय की तुम्हाला त्यांच्या भावना तर समजून घ्यायच्या आहेत, पण तुम्हाला जे तुमचं ज्ञान आहे आणि वास्तव जे आहे ते लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर नाईट ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय नजीकच्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 10 ऑफ वॅन्ड, हँगमॅन, 3 ऑफ वॅन्ड, एस ऑफ पेंटॅकल, पेज ऑफ पेंटॅकल, 9 ऑफ कप, क्वीन ऑफ पेंटॅकल, 4 ऑफ कप, 6 ऑफ सॉर्ड, द वर्ल्ड. तर इथे जी कार्ड्स आली आहेत ती खूप सकारात्मक कार्ड आहेत. मध्यावर जे कार्ड आहे ते आहे 3 ऑफ वॅन्ड, जे दाखवत आहे की तुम्हाला येणाऱ्या काळात यश मिळणार आहे आणि आता तुम्ही दूरदृष्टीने विचार करत आहात, ऍक्शन घेत आहात, नियोजन करत आहात. तुमचं जे स्वप्न आहे ते मोठं आहे आणि व्यापक विचार करून, सगळ्यांचा विचार करून तुम्ही ऍक्शन घेत आहात. जे काही करत आहात त्यामध्ये व्यापक विचार दिसतोय आणि तुमचं जे स्वप्न आहे ते खूप मोठं आहे. त्यामध्ये आतापर्यंत जर निराशा आली होती, तुम्ही खूप मेहनत घेत होतात तरी सुद्धा जे हवं तसं रिझल्ट तुम्हाला दिसत नव्हते आणि ब्रह्मांड काहीतरी वेगळंच तुम्हाला देत होतं. म्हणजे जिथे तुम्ही मेहनत घेत होतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत होतं. तर असं जे काही चाललेलं त्यामुळे तुम्ही जे हताश, निराश होतात, तर आता तुमच्या लक्षात येईल की ब्रह्मांड तुम्हाला काय देत होतं. ब्रह्मांड तुम्हाला ते यश देणार आहे, जिथे तुम्ही अनेकांना मदत करणार आहात. तुमचं जे काम आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच असू शकतं. इथे समुद्राप्रमाणे काहीतरी दिसत आहे आणि या कामात तुम्ही खूप उत्साहाने ते काम करणार आहात. पॅशनेट ऊर्जेमध्ये तुम्ही दिसत आहात. हे कार्ड जे आहे ते सांगतंय की जिथे तुम्ही निराश, हताश झालेलात तिथेच तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आता तुम्ही त्या ध्येयाकडे हळूहळू म्हणजे तुम्ही धीम्या गतीने जात आहात. पण असं का आहे? कारण तुम्ही अनेक गोष्टी समजून घेत आहात. 10 ऑफ वॅन्डचं कार्ड सांगतंय की नजीकच्या काळामध्ये आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्ही जे जे केलेलं आहे ते सगळं एकत्रित आणणार आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. हँगमॅन आणि
क्वीन ऑफ पेंटॅकल. तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही अभ्यास सुद्धा करत आहात, निरीक्षण करत आहात. जी अंतर्ज्ञान शक्ती जे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे किंवा जे मार्गदर्शन तुम्ही इतरांना करणार आहात त्याबाबत मार्गदर्शन करत असताना तुमचा अभ्यास सुद्धा चाललेला आहे, निरीक्षण करत आहात, बारकाईने निरीक्षण चालू आहे तुमचं. एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आणि त्याखाली आहे सिक्स ऑफ सॉर्ड. तर जिथे कुठे तुम्हाला दुःख मिळालं तर त्या स्थितीला सोडून तुम्ही पुढे आलात, प्रगती केली, प्रगती करण्याच्या दृष्टीने पुढे आलात. म्हणजे तुम्ही आशा ठेवली की आता मला ह्या स्थितीमध्ये न राहता इथून बाहेर पडायचं आहे. शांती तुम्हाला हवी होती, तर ती शांती तुमच्या जीवनात आलेली आहे आणि आता एक नवीन सुरुवात तुमच्या व्यवसायात होत आहे. एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आणि पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड, ही कार्ड काय सांगतायत की एक नवीन सुरुवात तुम्ही तुमच्या व्यवसायात करणार आहात, जिथे काही गोष्टी तुम्ही शिकणार आहात. तुमची तयारी आहे, ते जे काही आहे नवीन बदल काय जे काही होत आहेत, तर त्यामध्ये काही गोष्टी शिकणं महत्वाचं होईल किंवा अनुभवाने शिकणं. तर त्यासाठी तुम्ही तयार दिसत आहात. तुम्हाला एखादा संदेश किंवा काही संदेश येऊ शकतात कामाच्या संबंधित. आणि असं मी का म्हणते, कारण इथे एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तर हे एका नव्या कामात एक नवीन सुरुवात तुमची होऊ शकते, नवीन प्रोजेक्ट मिळू शकतं, त्याबद्दल हे कार्ड सांगतं. तर हे कार्ड संदेशाला सांगतं आणि हा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल, कारण इथे द वर्ल्डचं कार्ड आहे. तर तुम्ही आता प्रगती करत आहात, तुमचा आत्मविश्वास वाढतोय, लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. अनेक जण तुमच्याशी जोडली जातील सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुमचा संपर्क वाढत आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे हे आपण पाहू. एकंदरीत तुमचा आत्मविश्वास वाढतोय, इच्छा पूर्ण होतीये आणि तुम्ही प्रगती करताना इथे दिसत आहात नजीकच्या काळामध्ये. मॅजिशियनचं कार्ड आलंय मार्गदर्शनासाठी. तर ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही खूप शक्तिशाली आहात. आता तुम्हाला तुमच्याकडे जे काही साधन आहे, जी काही साधनं आहेत, अनेक साधनं इथे दिसतायत. तर ही जी काही तुमच्याकडे समृद्धी आहे, त्याचा उपयोग करून तुम्हाला इतरांना मार्गदर्शन करायचंय म्हणा किंवा काही गोष्टी सादर करून दाखवायच्या आहेत. तो प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे. हे सादरीकरण तुमच्यासाठी आता महत्वाचं आहे. त्याबाबत तुम्हाला आता मेहनत घ्यायची किंवा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. यामुळे काय होईल की तुम्ही हे सादर कराल तर लोकांना कळेल तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय करू शकता आणि जे चमत्कार तुम्ही करून दाखवू शकता त्याने लोक प्रभावित होतील. पण ती गोष्ट ते लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि हेच ब्रह्मांड आता सांगत आहे. ही शक्ती तुम्हाला लोकांपर्यंत न्यायची आहे, म्हणजे त्याचं सादरीकरण करायचं आहे. यामुळे अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होतील, प्रभावित होतील आणि त्यानंतर माणसं जोडली जातील. हे हळूहळू होणार आहे. तुम्ही या दिशेने हळूहळू पुढे जात आहात, प्रगती साधत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. फाईल नंबर 3, तुम्ही जर व्हील ऑफ फॉर्च्यूनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय नजीकच्या काळामध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे एस ऑफ वॅन्ड. त्यानंतर आहे 9 ऑफ वॅन्ड, टेम्परन्स, 2 ऑफ पेंटॅकल, एस ऑफ सॉर्ड,
4 of swords, the Empress, Eight of Pentacles, the Hierophant. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे टेम्परन्सचं, जिथे देवदूत तुमच्या बरोबर आहे. देवदूत तुम्हाला ती ताकद देत आहेत आणि त्यामुळे तुम्ही शक्तिशाली होत आहात. तुम्ही काहीतरी खास करत आहात, कारण ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. कुठे खास होणार आहे तर जिथे तुम्ही प्रार्थना केलेली आहे, जिथे तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे, पद आहे, त्या मोठ्या पदावर तुम्ही काम करत आहात, तो अधिकार तुमच्याकडे आहे, जिथे तुम्ही मेहनत घेतलेली आहे आणि जिथे तुम्हाला तुमच्या गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत केलेल्या आहेत, तर तिकडे देवदूत तुम्हाला मदत करणार आहेत. देवदूत तुम्हाला ते सहकार्य करणार आहेत, की ज्यामुळे तुम्ही काहीतरी खास घडवणार आहात. कुठे खास घडवणार आहात? जिथे तुम्ही वाट पाहत होतात, निराश, हताश झालेले होतात. म्हणजे इतकी मेहनत करून सुद्धा तुम्हाला वाट पाहावी लागत होती. तर तिथे आता एक नवीन सुरुवात होणार आहे. ही नवीन सुरुवात तुमच्या करिअरमध्ये होणार आहे. तुमचं जे काही ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्ही पाऊल उचलत आहात, काहीतरी खास करत आहात. नवी सुरुवात तुमची इथे दिसतेय आणि एस ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड तुमच्या शक्तीला दाखवतंय. शिवाय हे सांगतंय की तुम्ही ऍक्शन घेत आहात. म्हणजे जे ध्येय आहे त्या दृष्टीने तुम्हाला कल्पना सुचत आहेत, नियोजन तुम्ही करत आहात आणि त्या बरोबरीने ऍक्शन सुद्धा घेत आहात. तुम्ही शक्तिशाली होत आहात. ही एक सुरुवात तुमच्या करिअरमध्ये नवीन होत आहे, ज्यामुळे तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुम्ही जी काही प्रार्थना केली ती प्रार्थना पूर्ण होणार आहे. तुम्ही एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये येणार आहात. तो अधिकार तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यामुळे अनेकांना फायदा होऊ शकतो, अनेकांना रोजगार मिळू शकतो. तुम्ही इतरांसाठी गुरु ठरू शकता. इतरांना तुमचं मार्गदर्शन महत्वाचं वाटू शकतं. भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात. हे का होतंय? कारण देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही जी काही मेहनत घेतली त्याला आता न्याय मिळणार आहे. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे यासाठी आपण एक कार्ड काढू. द मूनचं कार्ड आहे. तर मूनचं कार्ड म्हणजे नकारात्मक ऊर्जा. तर ब्रह्मांड सांगतंय की जरी आतापर्यंत तुम्ही खूप मेहनत घेतलीत आणि तरी तुम्हाला वाट पाहावी लागली, तुम्ही हताश, निराश झालेले होतात, तरी तुम्हाला आता विश्वास ठेवायचा आहे की हे सगळं आपल्या भल्यासाठी होतं. आता या नकारात्मक ऊर्जेमध्ये न फसता तुम्हाला प्रगती करायची आहे, नवी सुरुवात करायची आहे, आत्मविश्वासाने ही नवीन सुरुवात करायची आहे, ऍक्शन घ्यायची आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे, तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत, आसपास आहेत ते तुम्हाला मदत करतील, मार्गदर्शन करतील. तेव्हा तुम्ही प्रगती साधण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणं महत्वाचं आहे. ह्या नकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्हाला न फसता पुढे जायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.